कचरा हो अगं बाई कोंबड्या आल्या की काय आल्या गो हट मग अहो हा झाड बघ निंबाचा अच्छा 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 ना पाला पडला एवढी बघून आली का मग का बा? हो का? जरा जरा हवा आली, पाला पडला घरात. मला वाटलं तुला कोंबड्या पोचली की काय पोचली नाही बघ हटवलंय सवय नाही पिशा झोंबते अंगाने हो का चालते ना आपण गंमत पाहायला जाऊ कुठे ग अगं आज सुरमाताई बारसाकडे यांची गंमत आहे वाव खरं आणि त्यांच्यामध्ये माझ्या बहिणी आहेत दोन बरोबर अश्विनी आणि अक्षरा माझ्या नंदा होत्या ग त्या हो का माझ्या बहिणी होतात त्यांना मटण चारायची आहे कशाची कोंबड्याची हो का गावठी कोंबड्या घेऊन ठेवल्या मध्ये. असं बरं आहे ग बरं आहे माझ्या बहिणीला खूप आवडते एक piece खातो म्हणते. चाल लवकर.
प्रारंभिक गाणा करुणीचे राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली. पहिल्या डावाच्या मानकरी माननीय सुरमते बारसागळे यांनी एका प्रश्नाची विचारणा केली. कशी? त्यांचा प्रश्न होता की पंढरीचा पांडुरंग आणि त्याने एका भक्ताला दर्शन दिलं, म्हणजे म्हणजे रूप दाखवलं, त्या भक्ताला रूप दाखवलं, दर्शन दिलं नाही. तर तो भक्त कोणता आणि कुठे दाखवलं, असं शाहीर साहेबाचा प्रश्न होता. मान्यवर मॅडमजीचा प्रश्न होता. मी माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या बुद्धीला पटेल अशा पद्धतीने त्यांच्या प्रश्नाचं समाधान करून दिलं, पण ते मान्यवर सुरमा मॅडमला पचने पडलं नाही. त्यांना ते उत्तर मान्य नाही. ठीक आहे मॅडमजी, जगी तो सर्व ज्ञानी असा तो कोणाने विचारी म्हणा तूच शोधून पाहिजे. मला सांगा मग ज्ञानी पुरुष संत महात्मे म्हणतात ज्ञान हे सागरापेक्षा अथांग आणि सागराच्या गुडघ्यावर पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत. ध्यान दिल्याने वाढत असते. आम्ही इथे प्रबोधन करण्यासाठी आलो, लोकांना काही सांगण्यासाठी आलो. मग मॅडमजी कदाचित माझं चुकलं, तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं. एवढ्या लोकांमध्ये तुमचा गाजावाजा निर्माण झाला असता, लोकांनी तुमची प्रशंसा केली असती, मला सुद्धा अभिमान वाटलं असतं. हो सांगाजी, समुद्रामधून जर बाल्टीवर जर पाणी काढलं, पाणी कमी होईल का? नाही. होईल काय? मॅडम तुम्ही अंधारात ठेवण्यासाठी आले की प्रकाशात ठेवण्यासाठी? प्रकाशात. मेरा आपसे सवाल है, तुम्ही इथे अंधारात ठेवण्यासाठी आले की लोकांना प्रकाशात ठेवण्यासाठी आले? आम्हाला इथे प्रसारण केले, लोकांना माहित होतं का दोन्ही शाहीर चांगले आहेत, हुशार आहेत, अभ्यासवाद, ज्ञानी म्हणतात आणि यांच्याकडून आम्हाला काही शिकायला मिळेल. ऐसा नहीं होता मैडम जी. मैं बड़ा मैं बड़ा मैं बड़ा. मैडम जी इधर भी है निशान शायर खड़ा खड़ा, इधर भी है, ध्यान में रखना, निशान शायर खड़ा. मारूंगा ऐसा तिरंगे का गुलदर खड़ा तो फोड़ दूंगा तुम्हारा ओके माँ. नीला निशान का अज्ञान का घड़ा. फोड़ दो. क्या लगता है मैडम जी तुम्हें, तुम्हें क्या लगता है? चला काय हरकत नाही. पहिली वेळ आहे, पहिला राउंड आहे. परत म्हणतात तुमने मैडम जी का कहना है लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से, और मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. मॅडम तुम्ही कुठे आणि मी कुठे? कहा राजा भोज और कहा गंगू तेली. कार तुमचा आहे, समजलं की नाही? जसं जसं जाईल बाई तशी मजा येईल ग. मी बोलत नाही खोटं, बाई बोट लावल्याने येते पोट. कार तुमचा आहे, तुमचं बोले जर त्याला वाढलंय जलते. ही महापुरुषाची पुण्य आहे. नाही तर आधीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो या लेकरा बायांना, या स्त्रियांना लेकर पैदा करायची मशीन समजत होते. चूल आणि मूल बस एवढ्यापर्यंत मर्यादित होतं. यातच्या या काळात कपडे धुण्याची वॉशिंग मशीन आहे ना, बस तुमच्यासारखं त्या काळात तुमची तशीच गत होती. एक झालं का दुसरं तयारच राहा. ओके माँ. जी 12 13 लेकरं. ओके समजलं की नाही? पण ही महापुरुषाची पुण्य आहे सावित्रीबाई फुले, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची पुण्य आहे. समजलं का? मी असं म्हणत नाही. कार तुमचा आहे मॅडमजी, चला काय हरकत नाही. मग मला सांगा मी प्रश्नाची विचारणा केली होती. कशी? प्रश्न विचारला होता की मनुष्य प्राणी जगाच्या पाठीवर बुद्धिमान प्राणी आहे. तो एकामेकाला काही सांगू शकते, दुसऱ्याच्या भावना जाणू शकते. समजलं की नाही? तर एखाद्या मनुष्याच्या परिवारातील जर एखादी व्यक्ती जर मरण पावला तर त्या परिवारामध्ये शोकाकुल तयार होते, शोकाकुल वातावरण तयार होते, दुःखाचा डोंगर कोसळते आणि त्याची अंत्यविधी केल्या जाते. ज्या ठिकाणी त्याला जाळल्या जाते त्या ठिकाणी नेतात आणि त्या चितेवर जेव्हा ठेवतात आणि अग्नी जेव्हा लावतात त्या शेवटच्या क्षणी त्यावेळेस सुद्धा प्रत्येकाच्या भावना दुखावतात. कारण तो मेलेला मनुष्य परत पुन्हा कधी येत नाही. कोणी रडून दाखवतात, डोळ्यातून दाखवतात, तर कोणी अंतःकरणातून भावनात्मक रडतात. मनुष्यासाठी ठीक आहे, परंतु ज्या चितेवर त्याला मनुष्याला जाळल्या गेलं त्या चितेसाठी कोण रडलं? त्या चितेसाठी कोण रडलं? तर मॅडमजी म्हणतात दोन पद्धतीने मॅडमजीने उत्तर दिलं. कसा?
परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जेव्हा चिता चंदनाच्या लाकडाने पेटवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी म्हणतात दादासाहेब गायकवाड एकच होते का? नाही एकच रडले का? नाही नाही ना दादासाहेब गायकवाडच रडले काय? नाही 14 जुलै 1949 ला ज्या महानायकाने गोपाला गोपाला देवी नंदन गोपाला कीर्तन करणारे ज्यांनी बाबासाहेबांना पंढरपूर येथील कर्मशाळा बाहेर केली, कीर्तन करत होते संत गाडगे बाबा, त्यांच्या कानावर वार्ता आली गोविंद नावाचा मुलगा मरण पावला म्हणे संत गाडगे बाबांना. संत गाडगे बाबा त्यांना उत्तर दिलं म्हणे असे जन्माला येतात कोट्यानं कोटी आणि काय लढू नये म्हणे एका लेकरासाठी. पण बाबासाहेबांची वार्ता जेव्हा संत गाडगे बाबाच्या कानावर गेली तेव्हापासनं अन्न पाणी सोडलं, अन्न पाणी सोडलं आणि 14 दिवसानंतर मृत्यू पत्करला. ते नाही रडले, अनेक लोक रडले. बाबासाहेबांची जेव्हा देहरादून या ठिकाणी देहरादून या विमानतळावर जेव्हा प्रेत मुंबईला जेव्हा आली अनेक थवेचे थवे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी. समजलं की नाही मॅडमजी? काय सांगता मी विचारतो काय? पहिले प्रश्न तर समजून घ्या. मी चिता म्हणतो, बाबासाहेबांना त्या चितेवर ठेवण्यात आले. मनुष्य बाबासाहेबांसाठी सगळे लढले, पण त्या चितेसाठी कोण लढलं? काही सांगणं म्हणजे सांगणं होय का मॅडमजी? नाही काही सांगणं म्हणजे सांगणं होय का? अरे नाही जर सांगितलं असतं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं असतं. बंधू जण हो, तुम्ही सगळे ज्ञानीवंत लोक तिथे बसलेले. आमच्या माता भगिनी सुद्धा एज्युकेटेड काळ आहे. नाही मॅडमने जर सुरमा मॅडमने जर नाही सांगितलं असतं तर ठेकेदार साहेबांनी पैसे कमी दिले असते का? नाही पैसे दिले असते काय मॅडम जी? आणि म्हणून ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, ये हकीकत है कोई ख्वाब नहीं, और रुतबा दिखाते हो मैडम मगर वो रुबाब नहीं. महफिल तो सजी है मगर आप में वो शवाब नहीं. अब तुम कुछ भी कहो शायरा सुरमा जी, ये मेरे सवाल का जवाब नहीं. ऐसा क्यों कह रहा हूं? क्यों? सवाल की तसल्ली होती है जवाब से, सवाल की तसल्ली होती है जवाब से, और गाने की भी तसल्ली होती है गाने से. सवाल की तसल्ली होती है जवाब से, गाने की भी तसल्ली होती है गाने से. अरे ये महफिल कभी खुश नहीं होगी मान्यवर जी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं, मगर हमारी तारीफ होनी चाहिए जमाने से. क्या बात है? म्हटलं असतं जी मी माझी छाती फुलली असती तर नाही की आपल्या प्रश्नाचं समाधान करून दिलं नाही काय? वा मलाही वाटलं असतं आनंद. चला काय हरकत नाही. आणि म्हणून मॅडमजी म्हणतात काय आवाज आहे आणि काय त्यांचं प्रबोधन आहे. पाहायला स्मार्ट आहेत, परिपूर्ण आहेत. बापरे बाप, हिरो आहे तुम्ही मला मारायला लागल्या का? काऊन? मार चढवता चढवता हातपाय कोणाचे मोडतील? तुमचे. आणि तुमचा काही आवाज खराब आहे? नाही. लता मंगेशकर फेल. अरे बापरे, तुम्हारे सामने लता मंगेशकर फेल. और करके कोई लोग देख रहे तमाशा तो कोई खा रहे फेल. और शायरी नहीं है मैडम जी, बच्चों का खेल. खेल शायरी नहीं है बच्चों का खेल. कोई है पास तो कोई हो गए फेल. अरे म्हणून कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा, कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा. अरे वाह, और इस रंग मंडप पे कर बढ़ते कदम मैडम जी अपने रुकने नहीं दूंगा. रंगत ये महफिल शायरा सुरमा जी तुम्हें अकेले को लूटने नहीं दूंगा. ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप, निशान अपना चुकने नहीं दूंगा. आज तो तुमको पलटा के रहूंगा मैडम जी, कुछ भी हो जाए. काय ना? ज्ञान ध्यान से बोलो, फालतू बातें नहीं करूंगा. ती शायरी मला पसंद नाही मॅडम जी. समजलं की नाही? ते आमच्या माया बहिणी तमाशा पाहिलाय
यांना काहीतरी मेसेज मिळायला पाहिजे. तमाशा ही जनजागृतीची मशाल आहे. पेशवेच्या काळापासून या तमाशाची सुरुवात आहे. 18व्या शतकापासून, समजलं की नाही? आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, साजन 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 मेरी साजन 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 तुझे दुल्हन बनाऊं, तुझे दुल्हन बनाऊं, तुझे दुल्हन बनाऊं, तुझे दुल्हन या ठिकाणी तमाशा पाहायला तुम्हाला सांगतो दुरून दुरून लोक आले. वा वा. बरोबर आहे. कोणी आपल्या बायकोले लालीपाप देऊन आले. लॉलीपॉप. हो, लालीपाप म्हणजे कसा कसा म्हणजे येतो थोडस मला दोस्ताकडे पार्टी आहे 31च्या निमित्ताने. आणि तमाशा जर पाहायला म्हणलं तर बायको घराच्या बाहेर निघून नाही देत. समजलं का नाही? कोणी आपल्या 500 रुपयाची रोजी बनवून या ठिकाणी आले. समजलं काय? मला पाहण्यासाठी नाही. बाई शायरी कशा पद्धतीने करते. आधीच्या काळामध्ये महिलांनी नाचण्याचं काम केलं. बरोबर आहे. महिला फक्त नाचायच्या. तुम्हाला सांगतो उत्तम रावांची पंचफुला, सूर्यबाणाची मंदाकिनी आणि नाना परमेश्वरांची माया माया जे फेकल्या तिनं हिरवीनगर मध्ये लाया पण अशा जमा झाल्या बाया बाया आणि त्याच्या माणसाचा जन्म गेला बाया. पण सुरमा मॅडम तुमची माझ्यावर असू द्या छाया. समजलं की नाही? आणि म्हणून तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग. आणि दाखव लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू, दाखव लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू. निशान शाहीरचा फुल मॉडेल सुरमाबाईच्या नावानं. का बरं? जाऊन दाखव लोकांना पाहू दे. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही नाही का सुरमाताईला लोकांना दाखव म्हणता? हे आयाबाई म्हणत असते आमच्या माता भगिनी. दाखव लोकांना पाहू दे म्हणते हा शाहीर बाईच्या जातील. मॅडमजी कुठे धरून चांगल्या. हो हो चालते, काय हरकत नाही. माझ्या गाण्याला आधार आहे. समजलं की नाही? असं बोलणार नाही, वाईट बोलणार नाही. वाकड्या नजरेने जर तुझ्याकडे पाहायला गेलो तर लोक मला आसारामची उपाधी देतील. आणि तुझ्या अंगाला जर स्पर्श करायला गेलो तर कोणी माझी माय बहीण घेतील. तुझ्या अंगाला जर स्पर्श करायला गेलो तर कोणी माझी माय बहीण घेतील. पण थंड चालल्याने काम जमणार नाही. जराशी गरम होशील तर मजा येईल. एवढ्या गरमीत गरम हो म्हणता? गरम गरमी थंडीचे दिवस आहेत. माझी बहीण गरम गिरम झाली का नाही तुम्हाला स्टेजवरून उचलून फेकते ती बाहेर. फेकू दे ना, तिच्या हाताने मरायचं आहे मला. कोंबडा भुजल्यासारखी. समजलं का? गरम म्हणजे कालेगळत कसून. मोडेश्वर शाहीर म्हणतात ठोस
जोसाची आणि औषाची शायरी झाली पाहिजे. तर मॅडमजी तुझी माझी जंग सामना आहे, तुझ्या संगम दाखव लोकांना पाहू दे. काय काय कशासाठी आले तुम्ही? गंमत करण्यासाठी. गंमत करण्यासाठी. तुमच्याकडे जी कला आहे आणि ती कला लोकांना दाखवा. दाखवा, लोकांचं मन तृप्त झालं पाहिजे. वाह, पुढच्या वर्षी निशाण शाळेचा पत्ता कट आणि सुरमा साईडचा इथे नंबर आला पाहिजे. ये मेरे गाणे का आशय आहे मॅडम जी. आणि म्हणून का पुढे काय म्हणतो ते बसलेले आहेत. तिथल्या आयोजक कमिटीचं म्हणणं आहे की त्यांनी कृपया इकडे समोर येऊन बसावं. इथे भरपूर जागा आहे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि जे मागे जे उभे बसलेले लोक त्यांना सुद्धा म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा समोर येऊन बसावं. घंटा घंटा देताची मंदिरातला पागल आहे का बाबाजी का? भुरे तुमच्या पैसा आमचा सत्यानाश होऊन राहिला. समजलं का नाही? घंटा मध्ये 1 तास आमचा काय सत्यानाश होय तुमचा. आम्ही म्हणून शाळा कोण हुंडे शाळेला बापा शाळेला कोण नाही हुंगत का ना ह्यात म्हणून आमची शान आहे. मग तुम्हाला सांगतो ते बरं झालं बंडीनं बैल गेले कोरोना. समजलं की नाही? वा वा. अरे फेका त्या पुणे शहरामध्ये जर जा तर त्या तमाशाच्या फळामध्ये चांगल्या सुंदर सुंदर महिला नाचकाम करतात. मग इकडे काय माणसाला नाचवता तुम्ही साड्या घालून? तुम्ही माणसं व्हा का बाया व्हा? आम्ही मुली 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 वारे मुली. आणि म्हणून घंटामध्ये 1 तास मॅडमला प्रश्नाची विचारणा केली. शायरी गीताच्या माध्यमातून म्हणतात मोठ्या गुरुचा मोठा चेला. आणि त्या चेल्याला वाटलं की मी माझ्या गुरुजींना गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि म्हणून तो गुरुजींच्या घरी गेला आणि म्हणायला बसला गुरुजी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. म्हणे नाही रे मला तुझ्याकडून काही पाहिजे नाही, फक्त तुझं कर्म मला चांगलं पाहिजे बस झालं. पण त्यांची जी पत्नी होती त्यांची इच्छा होती. म्हणते माझी इच्छा नाही पण माझ्या अर्धांगिनीची इच्छा आहे म्हणते. तर त्यांच्या अर्धांगिनी सांगितलं त्या शिष्याने म्हणे 1 वस्तू आण म्हणे. काय 1 वस्तू आण म्हणे. आणि ती वस्तू आणण्यासाठी तो शिष्य जेव्हा गेला तर त्याला गु खावं लागलं. गु म्हणजे नरक म्हणजेच गु. अरे हो ना गा तू नको सांगू मला. नरकोला गु एकच होते चुप आहे. मॅडमने जे म्हटलं तेच समजलं की नाही? नरक खावं लागते. तर आमच्या गावरानी भाषेमध्ये त्याला गु म्हणतात बरोबर. तर तो शिष्य गेला आणि त्याने ते नरक म्हणजे त्याला नरक खावं लागलं. ते वस्तू आणली तर ते वस्तू कोणती? तर मॅडमजी मोक्ष. तुम्हाला सांगतो ती वस्तू होती मोक्ष. समजलं की नाही? म्हणजेच त्या गुरुचं नाव आहे शंकराचार्य आणि शिष्याचं नाव आहे मंडन मिश्र. शिष्याचं नाव आहे मंडन मिश्र. तर म्हणजे
जो गुरु होता गुरु शंकराचार्य त्याच्या अर्धांगिनीला असं वाटत होतं की माझा पती मरायला नाही पाहिजे, त्यानं पुनर्जन्म घ्यायला पाहिजे आणि म्हणून तो परत परत पुन्हा मला नाही तर या जगाला दिसायला पाहिजे, कारण त्याच्याकडे असलेली जी विचारधारा होती हे एकदम कुशल कर्माची होती, लोकांना ऊर्जा देणारी होती मॅडमजी. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याला नरक खावं लागलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडमजी. आणि याही पलीकडे तुमच्याकडे काय आहे तुम्ही सांगा. तुमची परत जीत होईल, कारण पोराबाराची खेतीला डांगर लागले हाती आणि छातीले लावा माती. आणि मॅडमजी प्रेमानं टिकवून ठेवा आयुष्यभर नाती. समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो ऐकावं. देतो तुला आता एक घंटा ओके ना, घंटा द्या द्या. आणि टाकतो एक तोडून देता. आता काय येत टाकता? का टाकतो म्हणजे प्रश्न. अच्छा, एकच टाका. हा. आणि जोड काही युक्ती गबाई आणि लढव काही तू फंटा. फंटा म्हणजे काहीतरी युक्तीला युक्तीला डोक्याला ताण दे. समजलं की नाही. तुझ्या नवऱ्याला ना ठावत दे वस्तू कोणती दाव. ओके माय काय कसं बोलते तर बाबा नवऱ्याला नाही काय कशी वस्तू दाखव म्हणजे. शायरी काय एवढी स्वस्ती थोडी आहे. निर्गुणपुरी तमाशा संता घरी म्हटला गेलेला आहे. मॅडमजीच्या नवऱ्यानं संपूर्ण काय मॅडमजीचं बघितलं, पण एक वस्तू त्यांच्या पतिरायाला ते दिसले नाही त्यांच्याकडे आहे. ओके मा आणि ते वस्तू शिकण्यासारखी आहे बंधून, बोध घेण्यासारखं आहे. वाईट बोलणार नाही. समजलं की नाही. तुझ्या नवऱ्याला ना ठावत ते वस्तू कोणती दाव, पण फेरटाईट जाऊ दे तुझी लोकांना पाहू, तुझी लोकांना पाहू दे, की चाहत में हमने मोहर को देखा है। मैडम जी, माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है। हाँ। और दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है। और ये ग्राम वालों ने हमें ठहराया तो हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है। हुनर को देखा है, समजलं की नाही? आणि म्हणून संत गाडगे बाबा म्हणतात एक तरी असू द्या अंगी कला. कला हा माणसाचा सोन्याचा दागिना आहे. ऐका पुढे काय म्हणायचं मला मॅडम. पडून कुठवरी पळशील आणि मी करतो तुझा ग पाठलाग. कामट्यापर्यंत धावा लागत. धावील ना कामट्यापर्यंत. चंद्रपूर जिल्हा. मी धावतो कामट्यापर्यंत. समजलं की नाही? आणि ते धावून माझ्या गावापर्यंत. समजलं की नाही? काय रे म्हणजे ज्ञानाची लढाई आहे, ज्ञानाची कुस्ती आहे. समजलं की नाही? आणि म्हणून पडून कुठवरी पळशील